नमस्कार मंडळी. आपण जी कामं करत असतो किंवा रोज आपण जे काही करतो ते करत असताना आपण नेहमी हाच विचार केला पाहिजे की आपण सगळ्यांसाठी सगळं चांगलंच केलं पाहिजे. जेवढं आपल्याला इतरांसाठी करता येईल तेवढं आपण ते करायला पाहिजे. आणि ते करत असताना आपल्या मनामध्ये फक्त इतरांचं भलं व्हावं हीच जर भावना असेल तर अधिक चांगलं होतं. मग आपल्या मनात असा विचार येतो की आपण इतकं सगळं चांगलं करतो, इतकं सगळं चांगलं वागतो, तरी लोकांचे मात्र अनुभव आपल्याला चांगले येत नाहीत. असं का? बरोबर आहे, कारण आपण अपेक्षा ठेवतो. आपण जर अपेक्षा न ठेवता आपलं कर्म करत राहिलो तर आपल्या मनामध्ये असा चुकूनही विचार शिवणार नाही की आपण एवढं करतो तरी लोक मात्र आपल्याशी वाईट वागतात. ही गोष्ट अगदी खरी आहे की लोकांचे अनुभव चांगले येतातच असं नाही आहे. पण म्हणूनच आपण जे काही करत असू ते करताना आपल्या मनामध्ये फक्त समोरच्या व्यक्तीला आपण मदत करणं एवढाच जर निव्वळ भाव असेल तर आपल्या मनामध्ये असे विचार चुकूनही येणार नाहीत. आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं घडतात, आपण अनेक उदाहरणं ऐकतो, पाहतो. ती ऐकतो, पाहतो, पण त्याच्यातनं शिकतो किती हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपण खूप कमी शिकतो नाही का? आपल्याला असं वाटत असतं की आपण ह्याच्यातनं बरंच काही शिकतो आहे, पण ते खूप क्षणभंगूर असतं, एका क्षणापुरतं असतं. दुसऱ्या क्षणी आपण जेव्हा आपल्या कामामध्ये परत रममाण होतो किंवा दुसऱ्या कामामध्ये लागतो तेव्हा पुन्हा ती गोष्ट आपण विसरून जातो. तर असं व्हायला नको किंवा असं होता कामा नये. आपण एखादी गोष्ट जेव्हा मनात एक पक्की ठरवतो किंवा एक घर करते आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट, तेव्हा त्या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. कारण बघा ना, आपण एखादी गोष्ट ऐकतो, करतो, एखादं सिरियल पाहताना आपल्या लक्षात येतं की अरे ह्या सिरियलमध्ये किती हे विचित्र वागणं चाललं आहे, किती हे व्यक्तीला त्रास देणं चाललेलं आहे, हे काही बरोबर नाही असं आपण पाहतो. क्षणभर आपल्याला असं वाटतं की नाही आपण मात्र असं वागायचं नाही बरं का आपल्या माणसांशी, असा विचार आपल्या मनामध्ये येतो सुद्धा. पण तो किती वेळ असतो, खूप क्षणभंगूर असतो नाही का? तो क्षणभंगूर न राहता तो विचार आपल्या मनामध्ये कायम टिकला पाहिजे. त्या विचाराची आपण अंमलबजावणी कायम केली पाहिजे. आणि ती करत असताना आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण जे काही करतो आहोत ते खरंच चांगलं करतो आहोत का? इतरांशी चांगलं वागणं, इतरांशी चांगलं बोलणं किंवा इतरांसाठी काही आपल्याला जेवढं करता येईल तेवढं भलं करणं, ह्याच्यासाठी काही पैसा लागतो का हो? मला सांगा. एक पैसा सुद्धा लागत नाही. हे सगळं फ्रीमध्ये आपण देऊ शकतो. आणि जो विचार आपल्या मनात येतो ना की इतरांसाठी आपण एवढं करून सुद्धा ते आपल्यासाठी काय करतात किंवा आपल्या मदतीला येतात का किंवा आपल्याशी चांगलं वागतात तरी का, हा विचार मनामध्ये येणं अगदी स्वाभाविक आहे. पण आपण म्हणतो ना की निसर्गाचा न्याय असतो, ईश्वराचा न्याय कुठेतरी असतो, आणि तो जो न्याय असतो ना तो आपल्याला दिसत नाही. तो न्याय अगदी बरोबर त्याचा घडत असतो निसर्ग नियमाप्रमाणे. मी स्वतःसुद्धा अशी काही उदाहरणं पाहिलेली आहेत. ह्याच्यावर एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की एक स्त्री असते, ती रोज एक चपाती एक लंगडा बाबा तिच्याकडे येत असतो, त्याला ती रोज देत असते. तो लंगडा बाबा रोज ती चपाती घेत असतो आणि जाताना म्हणत असतो की वाईट कर्म तुमच्या सोबत राहील आणि चांगले कर्म तुमच्या सोबत येईल. तिला या वाक्याचा अर्थच कळत नाही. ती म्हणते की मी याला एवढं रोज सगळं खायला प्यायला देते, मी रोज याला चपाती देते, तरी हा असं वाक्य का बोलतो की चांगलं कर्म वाईट कर्म तुमच्या सोबत राहील आणि चांगलं कर्म मात्र तुमच्या सोबत येईल, असं तो का वाक्य बोलतो हे तिला कधी कळत नाही. ती शेवटी असा निर्णय घेते की आपण याला एक दिवस धडा शिकवूया. म्हणून ती एक दिवस त्याच्या चपातीमध्ये विष घालवते आणि ती चपाती बनवल्यानंतर त्याला देण्यासाठी म्हणून ती जाते, पण तिचं मन धजवत नाही. बघा आता गंमत बघा, चपाती त्याला देण्यासाठीच बनवते विष घालवून ती, पण तिचे पाय त्याला चपाती देण्यासाठी किंवा तिचे हात त्याला चपाती देण्यासाठी शिवशिवत नाहीत. म्हणजे ते कर्म ती करू इच्छित नाही, कारण तिचं मन अंतरंग चांगलं असतं. आणि ती चपाती शेवटी ती चुलीत टाकून देते आणि दुसरी चांगली चपाती बनवून ती त्याला देते. आता खरी गंमत पुढे आहे. ती चांगली चपाती घेऊन गेल्यानंतर तिचा
तो जो माणूस असतो तो माणूस ही चपाती घेऊन एका ठिकाणी एका झाडाखाली बसलेला असतो. ही हिच्या मुलाची खूप दिवसापासून वाट बघत असते की जो बाहेरगावी गेलेला असतो त्याचा काही थांग पत्ता लागत नसतो आणि ती खूप वाट बघून बघून थकते, कुठलाही मार्ग राहिलेला नसतो आणि ती हताश होते की माझा मुलगा कधी येईल, मला केव्हा भेटेल, तो कोणत्या परिस्थितीत असेल, नोकरीसाठी म्हणून गेला पण नोकरी त्याला मिळाली की नाही काहीही कळलेलं नाही. आणि अशा ह्याच्यात सुद्धा ही ते सत्कर्म करत असते की एक चपाती त्या माणसाला, ती लंगड्या माणसाला देत असते. इकडे काय होतं, ती वाट बघत असताना तिचा मुलगा अचानकपणे एक दिवस तिच्यासमोर येऊन थांबतो. म्हणजे त्याच दिवशी येतो तो मुलगा आणि तिच्यासमोर येतो. ती थबकते की अरेच्छा, हा आज काहीच न कळवता काहीच न सांगता आपल्याला काही माहितीही नाही आणि हा आला आपल्या दारामध्ये आता. मग ती त्या मुलाला बघते तर तिला एवढं आश्चर्य वाटतं आणि वाईटही वाटतं. तिला असं वाटतं की अरे ह्या मुलाचे आपल्या कपडे फाटलेले आहेत, मळलेले आहेत, अगदी भिकाऱ्याच्या वरती याचा अवतार आहे. तिला कळत नाही की असं का बरं. आणि तो अतिशय अशक्त झालेला असतो. तर त्याला नोकरीच मिळालेली नसते. ती अगोदर त्या मुलाला आत घेते, त्याला चांगले कपडे देते, खायला व्यवस्थित देते आणि मग तो तिला सगळा वृत्तांत सांगतो की आई अगं मला नोकरी तर मिळालीच नाही पण मी खूप वणवण भटकत होतो आणि कित्येक दिवसांपासून मी उपाशी आहे, मला खायलासुद्धा अन्न मिळालेलं नाही आहे. पण मी इथे आल्यानंतर एक मला माणूस, लंगडा माणूस इथे भेटला आणि त्यांनी मला, मी त्याच्या समोरच चक्कर येऊन पडलो, त्यांनी मला उठवलं, पाणी पाजलं आणि मला त्याच्याजवळची चपाती खायला दिली. मला म्हणाला की रोज ही चपाती मी खातो, आज ही चपाती माझ्याऐवजी तू खा, कारण आज ती तुझ्या नशिबात होती आणि त्याची जास्त गरज तुला आहे. त्या बाईला इतकं आश्चर्य वाटतं. ती म्हणते की किती, म्हणजे मी आज ह्या चपातीमध्ये जर विष घातलं असतं आणि ही चपाती जर या माणसाला मी दिली असती, लंगड्या माणसाला, तर आज माझ्या मुलांनी ती चपाती खाल्ली असती तर माझा मुलगा मला आज दिसला नसता. चांगल्या कर्माचं फळ. मग तिला आठवलं की तो जे म्हणायचा की वाईट कर्म तुझ्या सोबतच राहील आणि जे चांगलं कर्म करशील ते तुझ्या सोबत येईल. तिच्या मनात आलं तरी पण तिने तसं न करता चांगली चपाती त्या माणसाला दिली. ह्याचाच अर्थ काय होतो की तिने इतके दिवस, इतके महिने, इतके वर्ष त्या माणसाला ती चांगलं खाऊ घालत असते. ईश्वराने तिच्याकडनं ते कर्म चुकू दिलं नाही, तिला ते पाप तिच्या हातून घडू दिलं नाही, निसर्गाने तिच्याकडून ते पाप तिला करू दिलं नाही. तिने ती चपाती उचलली आणि चुलीत टाकली. पण त्यामुळे आज तिचा मुलगा तिला परत मिळाला. म्हणजेच जे वाईट कर्म होतं ते तिच्यासोबत राहिलं असेल पण जे चांगलं कर्म तिने केलं ते तिच्यासोबत आलं, म्हणजे तिला तिच्या त्या मुलाच्या रूपाने परत मिळालं. तेव्हा तिला त्या बोलणाऱ्या वाक्याचा अर्थ लागला की हा असं वाक्य रोज का बोलत होता. मंडळी, म्हणून आपण जे करतो त्याच्यामध्ये थोडंसं चांगलं केलं तर काही खूप बिघडत नाही आपलं. ईश्वराने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. आपल्यामधला हा जो मीपणा असतो किंवा आपल्यामध्ये मी कशाला करू हे आपण जे म्हणतो ना, तिने नाही केलं मग मी का करू, त्यांनी नाही केलं मग मी का करू, हे जे आपण बोलतो, ही जी बदल्याची भावना असते, ही बदल्याची भावना आपल्याला कुकर्माकडे नेते, पापकर्माकडे नेते. एखाद्याला मदत केल्यामुळे आपण काही झिजणार नाही आहोत, आपलं शरीर झिजणार नाहीत, आपले हात झिजणार नाही आणि आपलं मन आपण झिजवायचं नाही, आपलं मन मोठं ठेवायचं. माझी आई नेहमी म्हणायची की 1 तीळ 7 जणांनी वाटून खावा. याचा अर्थच हा आहे की तुम्ही जे काही खाता दुसऱ्याला थोडंसं द्यावं, तुम्ही जे काही घेता त्याच्यातलं दुसऱ्याला थोडंसं द्यावं. काही फरक पडत नाही त्याच्याने, आपल्याला त्याच्यामुळे आपलं चांगलंच होणार, भलंच होणार. वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं. त्यांना खूप गर्व होता की आपण रामायण लिहिलं. त्यांनी ते नारदाला वाचायला दिलं. नारद ऋषींनी ते वाचलं, नारद मुनींनी ते वाचलं आणि ते वाल्मिकी ऋषींना म्हणाले की तुमचं रामायण छान आहे पण तुमच्यापेक्षा हनुमानाचं रामायण खूपच सुंदर आहे. वाल्मिकी ऋषींना खूप राग येतो.
ते म्हणतात हनुमानाने पण रामायण लिहिलेलं आहे. मग ते कर्दळी वनात जातात. नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे ते कर्दळी वनात जातात. तिथे शोध घेतात. तिथे हनुमानाने त्या वनामध्ये केळीच्या मोठ्या मोठ्या 7 पानांवरती कोरीव शब्दामध्ये रामायण लिहिलेलं असतं. ते रामायण वाचल्यानंतर वाल्मिकींच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागतात. हळूच गुपचूपपणे मागून हनुमानजी येतात आणि म्हणतात, वाल्मिकीजी, माझं रामायण इतकं वाईट आहे का हो? वाल्मिकी ऋषी म्हणतात, नाही रे बाळा, तुझं रामायण खूप छान आहे. ओघवती भाषा, ओघवती शैली, अचूक वर्णन आणि भक्तिरसाने तुडुंब अशी भरलेली ती वाणी त्याच्यात दिसून येते तुझी, की तू रामभक्तिमय आहेस, राममय झाला आहेस, हे त्याच्यातनं दिसून येतं. मग हनुमान विचारतो, मग तुम्ही रडता का आहात? तो म्हणतो की अरे, तुझं इतकं सुंदर रामायण पाहिल्यानंतर माझं रामायण कोण वाचणार? मी साऱ्या जगासाठी रामायण लिहिलं होतं, पण ते रामायण कोण वाचणार आता? त्याच्याकडे कोणी बघणार सुद्धा नाही. हनुमान एका क्षणाचा सुद्धा विचार न करता, एका क्षणाची उसंत न घेता ताबडतोब तो काय करतो, तर पहिल्यांदा ती 7 केळीची पानं टराटरा फाडून टाकतो, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता. का करतो हे तो? कारण वाल्मिकींनी जे रामायण लिहिलेलं असतं ते सगळ्या जनतेला कळावं म्हणून ते लिहिलेलं असतं. आणि वाल्मिकींना त्याच्यामध्ये त्यांचं नाव मिळणार असतं, की रामायण आजही आपण म्हणतो की कोणी लिहिलं रामायण? वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, हे नाव आहे. पण हनुमानाने लिहिलेलं रामायण कोणाला माहिती आहे का? कोणालाही माहिती नाही. हनुमानाचा हा एवढा मोठा त्याग. हनुमानाला रामायण जगाला कळावं ही इच्छाच नव्हती किंवा गरजही नव्हती, कारण हनुमानाला राम समजला होता. ज्याला राम समजला आहे त्याला रामायणाची गरजच काय आहे? रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, पण ते का लिहिलं? स्वतःच्या स्वार्थासाठी लिहिलं. त्याच्यात मी होता, मीपणा होता. हनुमानाने जे रामायण लिहिलं ते त्यांनी स्वतःसाठी, की राम, तो वाल्मिकी ऋषींना म्हणाला, वाल्मिकी ऋषी त्याला म्हणाले की अरे तू फाडलंस का? तो म्हणाला की काय फरक पडतो वाल्मिकीजी? अहो ऋषी, तुम्ही जे रामायण लिहिलेलं आहे ते जगापर्यंत पोचलं पाहिजे, कारण त्याच्याने तुम्हाला नाव मिळणार आहे. मी जे रामायण, म्हणजे तुम्ही रामायण लिहिलं त्याच्यापेक्षा मी जे रामायण लिहिलेलं आहे ते रामायण मला माझा राम जवळ राहावा असं मला वाटलं. त्या रामायणाच्या रूपाने रोज माझ्याजवळ राम राहील म्हणून मी ते जेव्हा रामायण लिहिलेलं होतं 7 पानांवरती, ते म्हणून लिहिलेलं होतं की मी ते रोज वाचायचो आणि मला माझा राम, मला माझ्या हृदयात मी त्याला सामावून घेत होतो. वाल्मिकी ऋषींना खूप वाईट वाटलं. त्यांना जाणवलं की अरे, खरं तर रामायण हनुमानानेच लिहिलेलं आहे. मी रामायण लिहिलं त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे, पण हनुमानाने जे रामायण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णतः निस्वार्थपणा आहे. आणि म्हणून त्यांना हे जाणवलं की हनुमानाने आपल्यासाठी निस्वार्थपणाने त्याची लिहिलेली 7 पानं टराटर फाडून फेकून दिली, केळीची पानं फेकून दिली. त्यांनी जराही हा विचार केला नाही की माझं रामायणवरती आलं पाहिजे, माझं नाव वर झालं पाहिजे, हनुमान रचित रामायण असं म्हटलं पाहिजे लोकांनी. हे महत्त्वाचं आहे, दुसऱ्यासाठी करणं. वाल्मिकी ऋषी कसे होते, काय होते, ह्यापेक्षा आपल्यामुळे जर वाल्मिकी ऋषींवरती गदा येणार असेल, किंवा आपल्यामुळे जर वाल्मिकी ऋषींना जे हवं ते मिळणार नसेल, किंवा आपल्या कारणाने आपल्याच काही गोष्टींमुळे आपण रामायण आपलं फेकून दिल्यामुळे किंवा फाडल्यामुळे जर वाल्मिकी ऋषींचं मन शांत होणार असेल, त्यांना समाधान मिळणार असेल, तर आपण ते का नको करायला? हा विचार हनुमानाने केला. हनुमानाचं समाधान ह्याच्यातच होतं की वाल्मिकी ऋषींना समाधान मिळालं पाहिजे, त्यांना आनंद मिळाला पाहिजे, कारण की त्याला राम कळला होता. वाल्मिकी ऋषी रामाच्या जवळ नव्हतेच, त्यांनी फक्त रामायण लिहिलं होतं. पण हनुमानाने लिहिलेल्या रामायणामध्ये त्याचा तुडुंब भक्तिरस त्याच्यामध्ये ओतलेला होता त्यांनी, आणि तो राम त्याच्या हृदयात होता सतत, आणि म्हणून त्याला रामायणाची गरज लागली नाही.
म्हणून मी जे इथं म्हटलं की आपण जेवढं करता येईल दुसऱ्यासाठी तेवढं ते जरूर करावं. पण कुठलीही अपेक्षा न करता जर आपण केलं तर ते अधिक चांगलं होईल, अधिक फळाला येईल. पण अपेक्षा ठेवून जर केलं तर आपल्यामध्ये ती अपेक्षाभाव निर्माण होतो आणि तो अपेक्षाभाव निर्माण झाला की आपण जे काही करतो इतरांसाठी त्याला कोणत्याही प्रकारे अर्थ राहत नाही. आणि म्हणूनच कर्म चांगलं करावं की त्याचं फळ चांगलं मिळतं. मागं मी कर्माचा सिद्धांतावरती बोलले होते, त्याच्यामध्ये मी हेच सांगितलेलं होतं की आपण जे काही करतो, इथे थोडंसं वेगळं मी बोलली आहे, तो विषय मागचा इथे त्याचा संबंध येत नाही, पण तरीसुद्धा संबंध या अर्थाने येतो की चांगलं कर्म करणे या अर्थाने त्याचा संबंध इथे आहे. चांगलं करा, चांगलं वागा, चांगलं बोला, इतरांना चांगली मदत करा. 2 घास दुसऱ्याने दिल्याने तुम्हाला दुप्पट मिळेल, कमी तर होणारच नाही. आपल्याला कुठल्याही गोष्टीला पैसे पडत नाहीत, सगळं काही फ्री आहे. आपल्याला एकावर एक फ्री. चांगलं बोला, तुमच्याशी लोक दुप्पट चांगलं वागायला येतील. काळ जाईल, थोडासा कालावधी लागेल, पण होईल हे नक्की. मंडळी, मी इथेच थांबते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या कमेंट्स बॉक्सला द्या. धन्यवाद.